तुम्ही टेन्शन न घेऊ, कोणाचा बाप येऊ दे, घोडेच लावतो मी त्याला. मी तुमच्या जीवावरती 1 रुपया कधी कमीणार नाही. माझ्या समाजाच्या लेकराला लाखो रुपये कसे कमीता येतील एवढं स्वप्न बघतो मी. पोरं बाळं मोठं करण्याचं स्वप्न मनात घेतलंय. माझा जीवसुद्धा मी तुमच्या पायावर ठेवलाय, मरायलासुद्धा नाही भेट मी. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की नुसते शांत बसू नका. 1 दिवस फक्त पळू नका. 10-12 दिवस हातात आहेत आपल्या. 10-12 दिवसात हे मराठी आहेत इकडचं तिकडं जग पलटू शकतात. हे तराला लागल्यावर कोणाच्याच बापाला मोजीत नाहीत. गावचे गाव पिंजून काढा. आसपासचा 100 किलोमीटरवर तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा मोटरसायकलवर जाऊन घरात जाऊन सांगा मराठ्याला की मुंबईकडे चला म्हणून. एवढ्या वेळेस आरपारची अंतिम लढाई करायची. मराठ्याच्या डोक्यावर आरक्षणाचा विजय घेऊन गुलाल फेकायचा म्हणजे फेकायचा, काय पण होते. पुन्हा एकदा जाताना मला आता लातूरपर्यंत लांब जायचं आहे आणि तुम्ही रस्त्यानं सुरू केले. आत्ताशी काय आम्ही आणखीन परभणी जिल्ह्यातच आणि त्याचा गैरसमज बी निघाला. बरं झालं त्याचा गैरसमज निघाला. त्याला वाटलं मराठी फुटले का काय. त्याचा सगळ्यात मोठा आज परभणी जिल्ह्याने जिरीली तिची रातभर झोपत नाही देवा. मी बळस्तुती नाही करत, तुम्हाला चांगलं माहिती आहे. परभणी जिल्ह्याने आज कमाल केली. पाठीमागच्या दौऱ्यात पश्चिम महाराष्ट्राने कमाल केली. त्यांच्याही लक्षात आलं माणूस दगाबाज लागलाय म्हणून फडणवीस. त्यांनी इतक्या गाड्या लावल्यात. त्यांनी सांगितलं आमजवळ काही कमी नाही, आमचा ग्रीन बेल्ट आहे म्हणे सगळा. कच गाड्या लावतात म्हणे. आता आम्ही ढिले पडत नाहीत म्हणे. पश्चिम महाराष्ट्र तुटूनच पडलाय. मी सांगलीला गेलो होतो. एका दिवसात मला 27 बैठका घ्यावं लागल्या एका जागेवर. इतके सांगलीतले मराठी तुटून पडले. पश्चिम महाराष्ट्र पुरा ढवळून निघालाय. खानदेश विदर्भ त्यांना आरक्षण असलं तरी कुणबी आणि मराठी एक आहेत. ते बिचारे आपल्याला हमेशा साथ देतात, तेही निघणार आहेत. मराठवाड्यातले तुटून पडायला मराठवाड्याचा कोणी हातात धरीत नाही. मराठवाडा येऊ मराठवाडाची तेव एकदा का निघाला ना पुरा देश बंद पडेन. एकटा मराठा. फक्त विनंती आहे सगळ्यांनी तुटून पडा. कोणीही गाफील राहू नका. प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. मोबाईलमध्ये 1000-500 नंबर आहेत. प्रत्येक त्यात 500-200 तरी मराठीचे असणार आहेत. गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्याला फोन करून सांगा एवढे दिवस मुंबईत सलगाड्या म्हणा. आपल्याला समाज हरू द्यायचा नाही हे शब्द लक्षात ठेवा. नाही तर आपल्यावरती हसते ना ते आधीच म्हणतात मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळून द्यायचं नाही. 4-2 टक्कूच आहेत त्यांनी त्या फडणवीसने जवळ धरलेली. त्यांना त्यांच्या ह्याच्यात कोणी विचारित नाही. त्यांच्या यांना वाटतं आपल्यासाठी लढावं. मराठ्याला काय विरोध करतो. त्यांचे बी येऊन बोलतात मला. 30 संघटना आल्या त्यांच्या आणि त्यांनी सांगितलं पाटील आम्ही तुमच्यासोबत